मित्रांनो, आज आपण YouTube बॅनर कसे बनवायचे ही माहिती पाहणार आहोत. हे बॅनर आपण पिक्सल ॲप्लिकेशनमधून बनवणार आहोत. जर तुमच्याकडे पिक्सल ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले नसेल तर लगेच करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला पिक्सल ॲप्लिकेशन उघडायचं आहे आणि मग ॲप्लिकेशन उघडल्यावर तुम्हाला असं काही दिसेल. मग तुम्हाला थोडंसं क्रॉस करून इमेज साईजवर क्लिक करायचं आहे. मग कस्टम यावरती क्लिक करून YouTube बॅनर यावरती क्लिक करायचं आहे आणि मग हे समोर जे नाव आहे याला डिलीट करायचं आहे. आणि मग तुम्हाला इथे बाजूला कलरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इथे कलरचा एक कलर निवडायचा आहे. तुम्हाला जे आवडत असेल तो कलर मी इथं काळा घेत आहे. आणि मग कलर निवडल्याच्या नंतर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मग तुम्हाला वरती प्लसवर क्लिक करून तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे आणि मग हा PNG फोटो याला थोडंसं साईडला हे करून मोठं करून घ्यायचं आहे. हा थोडा फुल साईज करून घ्यायचा आहे. ओके करायचं आहे आणि मग कलरच्या ऑप्शनवरती जाऊन रेड कलरचा आपल्याला ग्रीन कलर करायचा आहे. ग्रीन कलर एकदम डार्क ग्रीन कलर पाहायचा आहे. जर आपल्याला ग्रीन कलर दिसत नसेल तर आपल्याला इकडे बाजूला प्लसचं चिन्ह आहे. या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून ग्रीन कलर निवडायचा आहे. यानंतर आपल्याला परत एक PNG फोटोची गरज आहे. प्लसवर जाऊन आपल्याला एक PNG फोटो निवडायचा आहे. हा जो फोटो आहे याला ओके करून घ्यायचा आहे आणि इथं बरोबर याला आपल्याला जोडायचा आहे. थोडंसं मोठा करून यावरती हा बरोबर आपल्याला फिट करायचा आहे. हा फोटो बरोबर या ब्लॅक रेषेच्या मध्ये बसला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला तो बसवून घ्यायचा आहे. एकदम परफेक्ट बसला पाहिजे अशा हिशोबाने हा बसवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा आता हा बसलेला आहे बरोबर. आणि मग आपल्याला या फोटोचा कलर चेंज करायचा आहे. आता याचा कलर आपल्याला पिवळा करायचा आहे. पिवळा कलर पाहून पिवळ्याला क्लिक करायचं आहे. हा पिवळा कलर करून ओके करायचा आहे आणि मग आपल्याला इथे खाली ऑप्शन दिसेल टू बॅकवरती क्लिक करायचं आहे. बाजूच्या साईडचा हा कलर आतमध्ये जाईल आणि ग्रीनवरती येईल. मग नंतर आपल्याला इथं साईडला एक प्लसचं चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करून इथं शाईपचं चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला असा पांढरा पेज दिसेल. या पांढऱ्या पेजला आपल्याला 45 या डिग्रीजमध्ये ओके करायचं आहे आणि मग थोडासा आपल्याला क्रॉस करून हा फोटो इकडं पांढरा हे साईडला लावायचा आहे. अगदी बरोबर थोडा क्रॉसमध्ये करून आपल्याला लावायचा आहे आणि मग तुम्हाला परत बॅक टू यावरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला वरती 3 लिंबाच्या खाली एक चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करून सगळे हे बटन लॉक दाबायचे आहेत. म्हणजे तुमची स्क्रीन हलणार नाही याकरिता. मग तुम्हाला पांढऱ्या पेजला थोडं साईडला सरकून तुम्हाला वरती प्लसचं चिन्ह दिसेल त्या प्लसच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि मग गॅलरी निवडायचं आहे. खाली तुम्हाला आपला फोटो एक निवडायचा आहे आणि त्याला असं गोल आकारामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर थोडा साईडला त्याचा आकार बदलायचा आहे आणि मग ओके करून आणि मग याचा आकार तुम्हाला थोडा बारीक करायचा आहे. बारीक करून घेऊन बरोबर ह्या काळ्या ह्याच्यामध्ये बसन इतका बारीक करायचा आहे. बारीक करून एकदम दोन्ही पांढऱ्या आणि काळ्या सेंटरमध्ये हा फोटो बसवायचा आहे आणि याला सोडून द्यायचा आहे ओके करून. आणि मग तुम्हाला इथे प्लसचं चिन्ह दाबून तुम्हाला इथे आपल्या चॅनलचं नाव लिहिण्यासाठी असं पेज येईल. मग तुम्हाला तुमचं चॅनलचं जे काही नाव असेल ते इथे टाईप करायचं आहे. मी माझ्या चॅनलचं नाव इथे टाईप करणार आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे टच बॉय गणेश 7 असं आहे. ते मी इथं टाईप करीत आहे. असं तुम्ही पण करून घ्यायचं आहे. मग तुम्हाला थोडंसं स्क्रॉल केल्यावर तुम्हाला ABच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मग इथे तुम्हाला असं कॅपिटलमध्ये क्लिक करून थोडं आकर्षक
मध्ये नाव येऊन जाईल. मग तुम्ही थोडा आकार छोटा करून इथे बरोबर हे नाव बसवायचं आहे. ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला हे नाव बसवून घ्यायचं आहे. फोटोच्या थोडंसं समोर थोडं बारीक करायचं आहे आणि या सेंटरला थोडंसं खाली करून इथे बसवून घ्यायचं आहे. बरोबर मध्ये दोन्ही सेंटरमध्ये. मग तुम्हाला थोडंसं बाजूला सरकून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मग खाली इथे अर्ध्यापर्यंतच याला क्लिक करायचं आहे. अर्ध्यापर्यंत क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पिवळ्या कलरवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं अर्धं पांढरं आणि अर्धं पिवळं असा कलर आपल्या नावाचा होऊन जाईल आणि मग तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि मग ओके केल्याच्या नंतर तुम्हाला वरती प्लसचं चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करून गॅलरीला क्लिक करायचं आहे आणि थोडं वरती हे करून यूट्यूबचं चिन्ह घ्यायचं आहे. यूट्यूबचे चिन्ह थोडं बारीक करायचं आहे. बारीक करून याला या पांढऱ्या पट्टीकडे ओढायचं आहे आणि इथं काळ्या पट्टीमध्ये यूट्यूब बारीक करून इथं एकदम सेट करायचं आहे. बरोबर सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग पुन्हा गॅलरी निवडून तुम्हाला परत सोशल मीडियाचे चिन्ह सगळे काही प्रत्येक चिन्ह यावरती येऊन तुम्हाला हे क्लिक करून इथे थोडे बारीक करून ते पण इथं बसवून घ्यायचे आहेत. या काळ्या पट्टीमध्ये हे सगळे चिन्ह बसवायचे आहेत. सोशल मीडियाचे थोडं बारीक करायचं आहे आणि आपल्या नावाच्या खाली हे बसवून घ्यायचे आहेत. बरोबर बारीक करून बसल्यावर क्लिक ओके करायचं आहे आणि मग तुम्हाला प्लसचं चिन्ह गॅलरी निवडून तुम्हाला इथं एक PNG पेज दिसेल. हा PNG पेजला ओके करून तुम्ही इथे व्हाईट यावरती याला आणायचं आहे आणि मग कलरच्या ऑप्शनवरती कलर रेड कलर तुम्हाला याला बरोबर सेट करायचा आहे. बारीक करून बरोबर या पांढऱ्या याच्यामध्ये हा बसवायचा आहे आणि मग तुम्हाला बसवल्यावर याला बारीक करून बरोबर बसल्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. तुम्हाला परत प्लसच्या चिन्हावर जाऊन गॅलरी निवडायची आहे आणि मग तुम्हाला यूट्यूब चिन्ह हे पण असंच इथे क्लिक करून बारीक करायचं आहे आणि ह्या पांढऱ्या याच्यावरती इथं बसवायचं आहे. पांढऱ्यावरती बसवल्याच्या नंतर तुम्हाला परत थोडं इकडं साईडला सरकायचे आहे. शॅडोवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला ब्लॅक कलर निवडून तुम्हाला याचं थोडं ब्लॅक कलर साईडला काढायचा आहे. म्हणजे तुमचं ॲप हे थोडं 3D सारखं दिसेल. त्याकरिता थोडंसं स्क्रॉल करून तुम्हाला याला बरोबर सेट करायचं आहे. नंतर आपल्याला परत प्लसच्या चिन्हावरती क्लिक करून गॅलरी निवडायची आहे आणि मग यामध्ये आपलं सबस्क्राईब बटन हे विसरलं होतं. याला ओके करून याला आपल्याला बारीक करायचं आहे. बारीक करून या दोन्हीच्या मध्ये आपल्याला याला बसवायचं आहे. आपण थोडं याला खालीवर करून आपण हे सबस्क्राईब नाव या दोन्हीच्या मध्ये बसवून घेऊयात. यामध्ये हे बारीक करून इथं बसून जाईल आणि हे एकदाच बसलं आहे. मग परत आपल्याला गॅलरी निवडायची आहे आणि इथून एक आपल्याला PNG पेज निवडायचं आहे. याला ओके करून या PNG पेजला आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. जेवढा आपला बॅनर बोर्ड आहे तेवढाच आपल्याला साईज करायची आहे. याला थोडं लांब करून याच्यावरती बरोबर परफेक्ट बसवायचं आहे. परफेक्ट बसल्याच्या नंतर आपल्याला याला एकदम बरोबर बसवून ओके करायचं आहे. मग आपल्याला वरती 3 डॉटच्या खाली जे चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावर जे आपलं ग्रीन पेज आहे याला आपण जे लॉक केलेलं आहे हे लॉक आपल्याला बंद करायचं आहे. लॉक बंद केल्याच्या नंतर आपलं पेज आपला बॅनर यूट्यूब बॅनर असा तयार होईल. आपलं बॅनर तयार झालेलं आहे आणि मग आपलं बॅनर तयार झाल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला सेव्ह गॅलरी यावरती क्लिक करायचं आहे. हे आपल्याला सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.